नमस्कार, मी नेहा जोशी. माझ्या मनम ध्यानम या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आज मी एका अतिशय महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहे. तुम्हाला तर माहिती आहेच आहे की मी एक सर्टिफाईड हिप्नोथेरपिस्ट आहे. सो माझ्याकडे किंवा कुठल्याही थेरपिस्टकडे जेव्हा रिलेशनशिपच्या केसेस येतात, त्यामध्ये मोस्ट ऑफ द केसेसमध्ये नार्सिसिस्ट पर्सन इन्व्हॉल्ड असतो. तुम्हाला नार्सिसिस्ट पर्सन म्हणजे काय माहिती आहे का? नार्सिसिस्ट हा शब्द कधी तुम्ही ऐकला आहे का? हा एक अतिशय गंभीर, महत्त्वाचा आणि सेन्सिटिव्ह असा विषय आहे. सो आजचा व्हिडिओसुद्धा अतिशय महत्त्वाचा होणार आहे. सो शेवटपर्यंत हा व्हिडिओ अगदी नक्की बघा. सो नार्सिसिस्ट म्हणजे अत्यंत स्वयंकेंद्रित, आत्ममग्न अशी व्यक्ती. नार्सिसिस्ट म्हणजे अशी व्यक्ती की जी फक्त स्वतःभोवतीच म्हणजे त्यांच्या भोवतीच जग फिरतंय असं मानते, इतरांच्या भावनांकडे दुर्लक्ष करते, स्वतःला खूप मोठं समजणं म्हणजे आय एम ऑलवेज राईट असा त्यांचा ॲटिट्यूड असतो, इतरांना कमी लेखणं, त्यांना सतत क्रिटिसाइज करणं, भावनिक खेळ करून इतरांना मॅनिप्युलेट करणं, ब्लेम शिफ्टिंग करणं म्हणजे स्वतःची चूक ही इतरांवरती टाकणं, सतत अटेन्शन आणि ॲडमिरेशनची गरज, ही आहेत नार्सिसिस्ट लोकांची वैशिष्ट्य, गुणधर्म, लक्षणं किंवा त्यांचा स्वभाव. आता ओव्हर स्मार्ट किंवा ओव्हर कॉन्फिडंट लोक नार्सिसिस्ट असतात का? तर नॉट नेसेसरी. नार्सिसिझम म्हणजे एक्स्ट्रीम किंवा अनहेल्दी असा पॅटर्न असतो. तसंच सेल्फिश किंवा सेल्फ सेंटर्ड व्यक्ती म्हणजे नार्सिसिस्ट असतात का? तर नाही, म्हणजे असं असेलच असं नाही. सो आपण आता हा फरक समजून घेऊया. पहिल्यांदा सेल्फिश किंवा सेल्फ सेंटर्ड व्यक्ती ही कधी कधी स्वतःचा विचार जास्त करते, पण तरीही ते इतरांच्या भावना कधीतरी तरी समजू शकतात, वेळ आल्यावरती बदलू पण शकतात. त्यांना कधी कधी आपल्या वागण्याबद्दल गिल्ट किंवा रिग्रेट पण वाटू शकतं. सेल्फिश असणं म्हणजे कधी कधी स्वतःला प्राधान्य देणं, पण नार्सिसिस्ट असणं म्हणजे सतत इतरांकडे दुर्लक्ष देऊन स्वतःला सर्व काही समजणं, फक्त स्वतःला आणि स्वतःलाच प्राधान्य देणं. सेल्फिश असणं ही एक हॅबिट असू शकते, पण नार्सिसिझम हा एक डीप पर्सनॅलिटीचा पॅटर्न असतो. अर्थात प्रत्येक नार्सिसिस्ट व्यक्ती ही सेल्फ सेंटर्ड असते, पण प्रत्येक सेल्फ सेंटर्ड व्यक्ती नार्सिसिस्ट असतो असं काही नाही. सो हा नार्सिसिस्ट पर्सन कुणीही असू शकतं, म्हणजे स्त्री, पुरुष, बायको, नवरा, सासू, सासरे, आई, वडील, बहीण, भाऊ, अगदी कुणीही. तुम्ही पण तुमच्या आजूबाजूला, फ्रेंड सर्कलमध्ये, ऑफिसमध्ये, रिलेटिव्समध्ये, फॅमिलीमध्ये किंवा अगदी तुमच्या घरीही अशी एखादी नार्सिसिस्ट व्यक्ती अगदी नक्की बघितली असेल. इफ येस, मग हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. खूप महत्त्वाची माहिती मी यामध्ये सांगणार आहे. सो एखादी व्यक्ती मुळात नार्सिसिस्ट होतेच का? कशामुळे होते? त्याचा स्वभाव, त्यांना कसं हँडल करायचं, आणि मेन म्हणजे तुमच्या अगदी जवळची व्यक्ती जर का अशी असेल तर तुम्ही काय करू शकता, हे सगळं मी या व्हिडिओमध्ये आज सांगणार आहे तुम्हाला. मी मगाशी म्हटलं तसं नार्सिसिस्ट व्यक्ती अगदी कुणीही असू शकतं, पण आमच्याकडे मोस्टली ज्या केसेस येतात ना, त्या नार्सिसिस्ट नवऱ्यांच्या केसेस येतात. कदाचित आपला समाज, त्यांचं अपब्रिंगिंग किंवा त्यांचं इमोशनल जे ट्रेनिंग झालेलं असतं, त्यामुळे पुरुषांमध्ये हे ट्रेट्स जास्त दिसू शकतात. सो मी आज त्या दृष्टिकोनातून बोलणार आहे, पण लक्षात घ्या की हे कुठल्याही नार्सिसिस्ट व्यक्तीला लागू आहे, ॲप्लिकेबल आहे. सो आजच्या काळात किंवा पूर्वीही अनेक स्त्रिया या बाहेरून पाहता अतिशय व्यवस्थित दिसणाऱ्या अशा नात्यात असतात, पण आतून मात्र त्या नात्यामध्ये भावनिक त्रास, कमीपणा आणि नियंत्रण म्हणजे दुसऱ्या व्यक्तीचा त्यांच्यावरती कंट्रोल त्या अनुभवत असतात. अशा नात्यांमध्ये अनेकदा ती दुसरी व्यक्ती म्हणजे पार्टनर ही नार्सिसिस्ट पर्सनॅलिटी असणारी असते. सो मगाशी मी सांगितलं तसं नार्सिसिस्ट म्हणजे अत्यंत स्वयंकेंद्रित आणि आत्ममग्न असणारी व्यक्ती. नार्सिसिस्ट म्हणजे अशी व्यक्ती की जी स्वतःला खूप महान समजते, दुसऱ्यांच्या भावनाकडे दुर्लक्ष करते, सतत कौतुक आणि लक्ष त्यांना हवं असतं, अशी जी लोकं असतात ती, ज्यांची दुसऱ्यांवरती नियंत्रण ठेवण्याची प्रवृत्ती असते. तुमचे डिसिजन्स, तुमच्या सर्व ॲक्शन्स कंट्रोल करण्याचा ते सतत प्रयत्न करतात. स्वतःची चूक कधीच मान्य करत नाहीत, नेहमी इतरांनाच दोष देतात. ते इमोशनली अनअवेलेबल असतात, म्हणजेच भावनिक दुरावा ठेवतात. खोल इमोशनल कनेक्शन आपल्या पार्टनरशी कधीही बनवत नाहीत. इतरांच्या यशावरती ते जळतात,
जेलस असतात सतत किंवा सगळे माझ्यावरती जळतात असं ते मानतात. सो नार्सिसिस्ट पती हे आपल्या बायकोशी एक्झॅक्टली कसं वागतात, तर मोस्ट ऑफ द टाइम्स नार्सिसिस्ट पती सुरुवातीच्या काळामध्ये खूप प्रेम दाखवतात, भेटवस्तू देतात, खूप गोड गोड बोलतात, तूच माझं सर्वस्व आहे वगैरे अशा टाईपमध्ये बोलतात. पण मग काही महिन्यांनी किंवा काही वर्षांनी त्यांचं खरं रूप दिसायला लागतं. म्हणजे कधी कधी ते खूपच चांगले असतात, कधी कधी अचानक थंड होतात किंवा रागीट होतात, असं काहीतरी वागणं असतं ज्यामुळे ती स्त्री कन्फ्यूज होत राहते सतत. किंवा मग ते सतत टीका करत राहतात बायकोवरती. ते सारखं म्हणतात की तुला काहीच समजत नाही, तू माझ्याशिवाय काहीच नाही आहेस, तुझ्यामुळेच माझं आयुष्य खराब झालं. आणि मग सतत हे ऐकल्यामुळे त्या स्त्रीचा अर्थातच सेल्फ कॉन्फिडन्स खूप कमी होतो. किंवा ते गॅसलायटिंग करतात. आता गॅसलायटिंग म्हणजे काय, की तुम्हाला तुमच्या शहाणपणावरती शंका येईल असं वागणं. म्हणजे मी असं कधीच बोललो नव्हतो, किंवा तुलाच सगळं चुकीचं आठवतंय, किंवा तू खूपच सेन्सिटिव्ह आहेस, अशी काही वाक्य ते सतत बोलत असतात. आणि त्यामुळे अर्थातच ती स्त्री किंवा ती बायको ह्या बोलण्यानी गोंधळून जाते. इमोशनल मॅनिप्युलेशन ते करतात. म्हणजे गिल्ट निर्माण करतात बायकोमध्ये, सायलेंट ट्रीटमेंट देतात आणि हे सगळं करून ते नियंत्रण ठेवण्याचा त्या स्त्रीवरती प्रयत्न करतात. त्या स्त्रीला कंट्रोलमध्ये ठेवतात स्वतःच्या. आणि मग यासाठी सतत आरडाओरडा किंवा भांडणं आणि बरेच वेळेला अगदी मारहाणसुद्धा करायला ते मागे पुढे बघत नाहीत. आता होतं काय, नार्सिसिस्ट असतात ते बाहेर इतरांसमोर खूप चांगलं सभ्य वागतात, बाहेर इतर लोकांशी पण अगदी नॉर्मल असतात, आणि मग घरी मात्र ते अतिशय कठोर, सतत अपमान करणारे. म्हणून अर्थातच काय होतं, इतर लोकांना, बाहेरच्या लोकांना सत्य काय आहे ते दिसतच नाही कधीही. ते स्वतःची चूक कधीही मान्य करत नाहीत. अतिशय रेअरली ते सॉरी म्हणतात. कधी कधी नार्सिसिस्ट पती आपल्या मुलांशी पण तसंच वागतात. त्यामुळे जेव्हा ते घरी असतात तेव्हा घरातले सगळे घाबरलेल्या मनस्थितीत असतात. कधी काय होईल या भीतीखाली, स्ट्रेस खाली असतात. सो आता प्रश्न असा आहे की नार्सिसिस्ट पती असे का वागतात, म्हणजे त्यांचा स्वभाव असा होण्याची नेमकी कारणं काय असतात. तर पहिलं कारण म्हणजे लहानपणातले अनुभव. म्हणजे त्यांच्या लहानपणी जर का ते सतत टीका किंवा कंपॅरिझन याला सामोरे गेले असतील तर, किंवा मग तू पुरेसा नाही आहेस, यू आर नॉट इनफ, असं त्यांनी सतत मोठ्या लोकांकडनं किंवा आजूबाजूच्या लोकांकडनं ऐकलं असेल, तर त्याचा रिझल्ट काय होतो, तर स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी हा नार्सिसिझमचा जो मास्क आहे ना ते घालायला सुरुवात करतात. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे भावनिक दुर्लक्ष. म्हणजे त्यांच्याकडे जर का त्यांच्या लहानपणापासूनच दुर्लक्ष झालं असेल, त्यामुळे ती व्यक्ती आतून असुरक्षित राहते. म्हणजे काय होतं की आतून रिकामपणा त्यांना आलेलं असतं, पण बाहेरून मात्र आपण किती सुपिरियर आहोत याचा ते सतत प्रयत्न करत राहतात. किंवा मग अतिप्रशंसा हे सुद्धा एक कारण आहे. म्हणजेच लहानपणी खूपच प्रेज मोठ्या माणसांकडनं आणि मग तू सर्वोत्तम, यू आर द बेस्ट असं सतत ऐकल्यामुळे त्यांना रियालिटी चेकच राहत नाही. रियालिटी काय आहे हे त्यांच्या कधी लक्षातच येत नाही. आपणच बरोबर आहोत, आपलं कधीच काही चुकत नाही असंच त्यांना सतत वाटत राहतं. किंवा मग इमोशनल अवेअरनेसची कमतरता असते. म्हणजे लहानपणापासून कधी दुसऱ्यांच्या पण भावना महत्त्वाच्या आहेत, दुसऱ्यांच्या भावना समजून घेणं हे त्यांना शिकवलंच जात नाही. त्यामुळे अर्थातच दुसऱ्यांबद्दल एम्पथी किंवा सहानुभूती त्यांना कधी वाटतच नाही. लक्षात आलं तुमच्या की योग्य अपब्रिंगिंग किती महत्त्वाचं आहे. सो असा स्वभाव होण्याची अजून कारणं काय आहेत. सो आधी म्हणजे जर का त्यांच्या अर्ली स्टेज ऑफ लाईफमध्ये कधी ट्रॉमा किंवा इमोशनली ते हर्ट झाले असतील, जसं रिजेक्शन कुणाकडनं तरी मिळालेलं, बिट्रेयल, धोका, ह्युमिलिएशन, असं काही जर का अनुभव त्यांना कुठेही आले असतील, घरात बाहेर, तर मग त्यांच्या ऑफकोर्स मनामध्ये एक सेल्फ प्रोटेक्शन मेकॅनिझम तयार होतो. याचा रिझल्ट काय होतो, मी कधीच कुणासमोर वीक दिसणार नाही असा माइंडसेट ते तयार करतात आणि आपली कमजोरी, आपला विकनेस हाईड करण्यासाठी ते हा नार्सिझमचा बुरखा पांघरतात. अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे समाज आणि एन्व्हायरमेंट. पॉवर, स्टेटस, पैसा याला जे महत्त्व दिलं जातं, आजकाल सोशल मीडिया आणि कंपॅरिझन कल्चरमुळे सतत कंपॅरिझन होत असते.
परफेक्ट इमेज दाखवण्याच्या प्रेशरखाली किंवा विनिंग इज एव्हरीथिंग हे कल्चर एक प्रकारचं तयार झालेलं आहे. यामुळे होतं काय की कंपॅरिझन वाढते दुसऱ्याशी आणि आपण दुसऱ्यापेक्षा कसे सुपिरियर आहोत हे सतत दाखवावं असं या लोकांना वाटतं आणि मग त्यामुळे ते असं वागायला लागतात. त्यांचं व्हॅलिडेशन सिकिंग वाढतं. दुसऱ्यांनी आपलं सतत कौतुक करावं, आपण किती भारी आहोत हे आपल्याला त्यांनी सतत म्हणावं असं त्यांना वाटत असतं. किंवा जर का त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अनसर्टनिटी म्हणजे अनिश्चितता किंवा केऑस असा अनुभवला असेल तर त्यांना सतत भीती वाटत असते की जर का त्यांनी कंट्रोल सोडला किंवा त्यांनी नियंत्रण गमावलं तर त्यांची किंमत कमी होईल आणि म्हणून मग त्यांना सतत लोकांवरती कंट्रोल ठेवण्याची सवय लागते. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर नार्सिसिस्ट व्यक्ती ही बाहेरनं स्ट्रॉंग दिसते पण आतून ती अनेकदा दुखावलेली किंवा इन्सिक्युअर किंवा व्हॅलिडेशन बाहेर शोधणारी असते. किंवा आपण असं म्हणूया की असा स्वभाव म्हणजे अनेकदा न भरलेल्या जखमांचा परिणाम असतो. पुढचं अतिशय महत्त्वाचं आणि कॉमन कारण म्हणजे कमी सेल्फ एस्टीम. म्हणजे बाहेरून ते खूप कॉन्फिडंट दिसतात पण आतून त्यांच्या स्वभावामध्ये आत्मसन्मानाची कमी असते. म्हणजे कदाचित बाहेरच्या जगात म्हणावी तशी परिणामकारक कामगिरी ते लो कॉन्फिडन्स लेवलमुळे करू शकत नाहीत. बाहेरच्यांवरती ते इम्प्रेशन पाडू शकत नाहीत. त्यांना मग हे घरी दाखवायचं नसतं, त्यांना त्याचा कमीपणा वाटतो आणि मग घरी त्यामुळे ते सतत त्यांना एक प्रकारचं घरच्यांकडनं व्हॅलिडेशन हवं असतं की ते कसे बरोबर आहेत, ते किती हुशार आहेत, त्यांना सगळं कसं कळतं. आत्ता मी ही जी एवढी कारणं सांगितली या सर्व कारणांपैकी एखादं किंवा अनेक कारणं एखाद्या व्यक्तीला नार्सिसिस्ट बनवतात. आता अशा नात्यामध्ये म्हणजे जेव्हा नवरा किंवा पती नार्सिसिस्ट असतो तेव्हा स्त्रीवरती काय परिणाम होऊ शकतात तर अँझायटी, डिप्रेशन, सेल्फ डाऊट, कॉन्फिडन्स लेवल एकदम कमी होणं, इमोशनल एक्झॉशन किंवा आयसोलेशन म्हणजे कुठेही जाऊ नये, काहीही करू नये असं वाटत राहणं. हळूहळू मग त्या स्त्रीला असं वाटायला लागतं की कदाचित सगळी चूक माझीच आहे. आता नार्सिसिस्ट व्यक्ती बदलू शकतात का? हो, पण खूप कठीण आहे. का? कारण नार्सिसिस्ट व्यक्तीला सहसा आपल्यात काही चूक आहे हे मान्यच नसतं. त्यांना बदलण्यासाठी स्वतःची जाणीव म्हणजे एक सेल्फ अवेअरनेस असतो, एक मनाची तयारी व्हावी लागते. ती जाणीव त्यांना कधी होतच नाही. खरं तर थेरपीची गरज त्यांना असते पण स्वभावात हा चांगला बदल होण्यासाठी दीर्घकाळ थेरपी किंवा काउन्सिलिंग आवश्यक असतं. त्यासाठी ते कधीच तयार होणार नाहीत. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अनफॉर्च्युनेटली तुम्ही त्यांना बदलू शकत नाही. ते स्वतः बदलायला तयार असतील तरच बदल होतो आणि हे खूप कमी बघायला मिळतं. मग आता तुमच्यासाठी महत्त्वाचं काय आहे तर स्वतःला ब्लेम करू नका. तुमची इमोशनल हेल्थ जपा. आपला पार्टनर नार्सिसिस्ट आहे हे अगदी सुरुवातीच्या दिवसांमध्ये जर का लक्षात आलं तर त्याच वेळेला योग्य निर्णय घेणं हे अतिशय जरुरीचं आहे. कारण सुखाने समाधानाने राहणं हा तुमचाही अधिकार आहे. पण कधीकधी समाज, कुटुंबातल्या इतर व्यक्ती किंवा मुलं किंवा त्यांचं भविष्य या सगळ्याचा विचार करून जर का नार्सिसिस्ट पर्सन बरोबर राहावंच लागलं तर आपण एक्झॅक्टली काय करू शकतो की ज्यामुळे आपल्याला कमी त्रास होईल हे मी आता तुम्हाला सांगणार आहे. नीट लक्षपूर्वक ऐका. सगळ्यात आधी वास्तव स्वीकारा. तुम्ही त्यांना बदलू शकत नाही. जस्ट ॲक्सेप्ट दिस. अर्थात मी मगाशी सांगितलं तसं ते स्वतः बदलायला तयार असतील तरच बदल होऊ शकतो. मी त्यांना बदलणार ह्याऐवजी मी स्वतःला कसं सुरक्षित ठेवू हा विचार करा. म्हणजे इथं असं जाणून घ्या की महत्त्वाचं काय आहे. तुमचं काम त्यांना बदलणं नाही आहे तर स्वतःला सुरक्षित आणि मजबूत ठेवणं हे आहे. मग आता त्यासाठी तुम्ही काय काय करू शकता. सगळ्यात पहिल्यांदा अतिशय महत्त्वाचं म्हणजे बाउंड्रीज ठरवा. म्हणजे स्पष्ट मर्यादा ठेवा. काय चालेल तुम्हाला, काय चालणार नाही हे ठरवा आणि ते त्यांच्याशी कम्युनिकेट करा. अँड जस्ट स्टिक टू इट. अगदी काहीही झालं तरी ठाम आणि कन्सिस्टंट राहा. म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर तुम्ही माझ्याशी अशा प्रकाराने बोलला तर मी संभाषण थांबवून देईन किंवा तुम्ही आवाज वाढवला तर मी हे कॉन्व्हर्सेशन पुढे करणार नाही. दुसरं म्हणजे वाद टाळा. कारण अशा व्यक्तींशी वाद करण्याचा काहीच उपयोग नसतो.
नार्सिसिस्ट व्यक्ती वाद जिंकण्यासाठीच बोलतात, म्हणून जास्त स्पष्टीकरण देत बसू नका. भावनिक प्रतिक्रिया पण कमी द्या, किंवा ते वाद वाढवतात आणि कंट्रोल घेतात, म्हणजे त्यामुळे चर्चा अनेकदा युजलेस होतात. सो अशा वेळेस म्हणजे जर का ते वाद घालत असतील तर शांत राहा किंवा कॉन्व्हर्सेशन चक्क बंद करा. त्यांच्या वागण्याचे पॅटर्न्स लक्षात ठेवा आणि ते रेकॉर्ड करून ठेवा. म्हणजे कारण हे जे टॉक्सिक बिहेवियर असतं ना, म्हणजे नार्सिसिस्ट लोक ज्या प्रकाराने वागतात ते रिपीटेड पॅटर्नमध्ये असतं. सो ज्या काही घटना घडल्या आहेत त्याच्यातून तुम्हाला काय लक्षात येतं हे सगळं लिहून ठेवा. त्यामुळे तुम्हाला क्लॅरिटी मिळते आणि पुढच्या वेळेला परत तसाच प्रसंग घडला तर तुम्ही त्याला कसं रिॲक्ट करायचं हे तुम्हाला आधीच ठरवता येतं. तसंच तुम्ही अतिशय इफेक्टिव्ह अशी ग्रे रॉक टेक्निक वापरू शकता त्यांच्याशी बोलताना. म्हणजेच न्यूट्रल आणि इमोशनली डिटॅच राहायचं. कसं तर त्यांच्या कुठल्याही प्रश्नांना एकदम शॉर्ट आन्सर्स द्यायचे. फिलिंग्ज आपले ओपन करायचे नाहीत, शेअर करायचे नाहीत. प्रवोक केल्यानंतर रिॲक्ट व्हायचं नाही, हे खूप महत्त्वाचं आहे. रिॲक्ट व्हायचं नाही पण रिस्पॉन्ड करायचं, आणि ते सुद्धा शॉर्ट आन्सर्समध्ये. तुम्ही रिॲक्ट होण्यासाठी नार्सिसिस्ट मुद्दाम तुम्हाला प्रवोक करतात आणि ते भावनिक खेळ करून तुम्हाला त्यांच्या मनासारखं वागण्यासाठी प्रवृत्त करतात. सो त्यांच्याशी बोलताना किंवा वाद घालत असतील तर जास्त भावना आपल्या दाखवायच्या नाहीत, जास्त इमोशन्स दाखवायच्या नाहीत, एकदम न्यूट्रल राहायचं. सो ह्या सगळ्यामुळे काय होतं तर त्यांना मॅनिप्युलेशन, इमोशनल मॅनिप्युलेशन करणं हे खूप अवघड होऊन बसतं. तुमचा सेल्फ वर्थ, सेल्फ रिस्पेक्ट इंटॅक्ट ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे. नार्सिसिस्ट लोक तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचा वेळोवेळी प्रयत्न करत असतात. इथे एक गोष्ट लक्षात घ्या की तुमची व्हॅल्यू ही इतरांच्या ओपिनियनवरती अवलंबून नाही आहे. सो मग तुमचा कॉन्फिडन्स लेवल हाय ठेवण्यासाठी तुम्ही काय करू शकता तर रोज ॲफर्मेशन्स म्हणू शकता, जर्नलिंग करू शकता. म्हणजे सेल्फ केअर इज व्हेरी इम्पॉर्टंट हिअर. तसंच नार्सिसिस्ट व्यक्तीकडून एम्पथीची अपेक्षा ठेवू नका. ते तुमच्या भावना कधीच समजून घेणार नाहीत. ते तुम्हाला भावनिक सपोर्ट वगैरे देतील ही अपेक्षाच ठेवणं बंद करून टाका. सो सपोर्ट बाहेर शोधा. मित्र, मैत्रिणी, फॅमिली, थेरपिस्ट, सपोर्ट ग्रुप्स. तुमची स्वतःची अशी एक सपोर्ट सिस्टीम तयार करा. तुमचं आयुष्य पूर्णपणे त्यांच्यावरतीच अवलंबून ठेवू नका. तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी, इमोशनल ट्रॉमा हील करण्यासाठी किंवा सबकॉन्शियस बिलीफ्स तुमचे काही झाले असतील तुमच्या स्वतःबद्दल तर ते बदलण्यासाठी तुम्हाला हिप्नोथेरपीची मदत ही नक्की होऊ शकते. त्याचप्रमाणे वेळोवेळी इमोशनल रिलीज करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी काय करू शकतो, हिप्नोथेरपीची तर मदत होईलच. तुम्ही स्वतः एक पेपर घ्या. त्या पेपरवरती तुम्हाला कुठल्या गोष्टींनी त्रास होतो, कुठल्या गोष्टी तुम्हाला दुखावतात, कुठल्या गोष्टींची तुम्हाला भीती वाटते हे लिहून काढा. आणि मग नंतर तो पेपर चक्क फाडून टाकून द्यायचा किंवा जाळून टाकायचा. यामुळे काय होतं माहिती आहे, इमोशनल रिलीज व्हायला खूपच मदत होते. त्याचप्रमाणे इमोशनल हिलिंगसाठी एनर्जी हिलिंगच्या काही स्पिरिच्युअल पद्धती मदत करू शकतात. जसं होओपोनोपोनो, चक्रा हिलिंग, कॉर्ड कटिंग मेडिटेशन. तसं स्पिरिच्युअल रेमेडीज पण तुम्हाला मदत करू शकतील. म्हणजे देवी शक्तीची साधना, म्हणजे कुठल्या देवीला तुम्ही मानत असाल तर तुम्ही रोज हे म्हणू शकता ॲफर्मेशनसारखं की मी दिव्य शक्तीची कन्या आहे, माझ्यात स्वाभिमान, प्रेम आणि संरक्षण आहे, आय कॅन प्रोटेक्ट माय सेल्फ. तसंच तुम्ही एक व्हिज्युअलायझेशन करू शकता. म्हणजे शांत व्हा, डोळे बंद करा आणि मग अशी कल्पना करा की तुमच्या भोवती सोनेरी प्रकाशाचं कवच आहे आणि कुठलीही निगेटिव्ह एनर्जी त्याच्या आत येऊ शकत नाही. यू आर ऑलवेज प्रोटेक्टेड आणि सिक्युअर्ड अँड सेफ. हिलिंग ॲफर्मेशन्स कुठल्या म्हणू शकता तर मी प्रेम आणि आदर मिळवायला पात्र आहे, मी माझ्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेऊ शकते, मी भावनिकदृष्ट्या मजबूत आहे. जर तुम्ही अशा नात्यात असाल, म्हणजे तुमचे पती, नवरा जर का नार्सिसिस्ट असेल तर लक्षात ठेवा की चूक तुमची नाही आहे. तुम्ही कमजोर नाही आहे, तुम्ही वीक नाही आहे आणि तुम्ही एकट्या पण नाही आहे. आणि तुमच्यामध्ये स्वतःला हील करण्याची शक्ती नक्की आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कधी दूर जायचं हे ओळखा. जर खूपच इमोशनल किंवा फिजिकल अब्यूज होत असेल, सतत डिसरिस्पेक्ट, अनादर होत असेल तुमचा, त्या व्यक्तीची बदलण्याची अजिबातच तयारी नसेल तर दूर जाणं हे कधीही चांगलं. आता दूर जाणं म्हणजे तुमची हार नाही आहे, तर तो तुमचा स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट आहे.
नार्सिसिस्ट व्यक्ती बदलतील की नाही हे आपल्यावर नाही आहे, पण आपण स्वतःला मजबूत करणं, सीमारेषा म्हणजे बाउंड्रीज ठरवणं, आपलं स्वतःचं वेळोवेळी हिलिंग करणं आणि वेळ आलीच तशी तर योग्य निर्णय घेणं हे मात्र आपल्या हातात नक्कीच आहे. आता या सगळ्यावरून हे नक्की लक्षात येतं की नार्सिसिस्ट व्यक्तीबरोबर राहणं हे अतिशय अवघड आहे. सो आता आपल्याच बाबतीत असं का घडलं हा प्रश्न जर का तुमच्या मनामध्ये वारंवार येत असेल, जे अगदीच साहजिक आहे, तर याचं उत्तर PLR मध्ये आपल्याला नक्की मिळू शकतं. जसं आपण ही रिलेशनशिप आपल्याकडे अट्रॅक्ट मुळात का केली, यामागे काही कार्मिक बंधन आहे का, काही कार्मिक पॅटर्न आहे का, हे सगळं आपल्याला पास्ट लाईफ रिग्रेशनमध्ये लक्षात येतं. आय कॅन हेल्प यू फॉर PLR. PLR तुम्हाला काचं उत्तर देईल, पण ही सिच्युएशन आता ह्या लाईफमध्ये कशी हँडल करायची हे तुमचं तुम्हालाच ठरवलं पाहिजे. मी एक सर्टिफाईड हिप्नोथेरपिस्ट आणि PLR प्रॅक्टिशनर आहे. सो तुम्हाला हिलिंग किंवा PLR करण्यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. स्क्रीनवरती माझा व्हॉट्सॲप नंबर तुम्हाला दिसत असेल तो प्लीज मला त्या नंबरवरती तुम्ही मेसेज करा. शेवटी मी एवढंच म्हणेन की तुमच्या आयुष्यात जी कुणी अशी नार्सिसिस्ट व्यक्ती असेल ती बदलणार आहे का नाही हे महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही स्वतःसाठी उभं राहणार आहात का हे महत्त्वाचं आहे. रेड फ्लॅग्स ओळखा, स्वतःची किंमत ओळखा, योग्य ती ॲक्शन घ्या, कारण तुम्हाला पण आनंदी होण्याचा अधिकार अर्थातच आहे. यू डिझर्व ऑल द हॅपीनेस इन द वर्ल्ड बिकॉज यू आर वर्थ इट. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुमच्या ओळखीच्यांपैकी जर का कुणी अशा नार्सिसिस्ट व्यक्तीबरोबर राहत असेल किंवा या सगळ्यातून जात असेल, हे दुःख सहन करत असेल, तर त्यांच्याशी हा व्हिडिओ अगदी नक्की शेअर करा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमचे याबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये जरूर लिहा. माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर मला व्हॉट्सॲप नंबरला माझ्या मेसेज पण नक्की करा. आय विल ट्राय माय लेवल बेस्ट टू हेल्प यू इन दिस. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांशी शेअर करा. जास्तीत जास्त व्ह्यूज मिळाले की अर्थातच अशाच महत्त्वाच्या विषयांवरती व्हिडिओज करण्याचं प्रोत्साहन हे मला नक्कीच मिळेल आणि मी अजून असे वेगवेगळे विषय घेऊन तुमच्यासमोर नक्की येईन. धन्यवाद. थँक्यू.